श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, उद्या संकष्टी चतुर्थी आहे. जर घरात अडचणी, आर्थिक ताण किंवा सतत अस्वस्थता जाणवत असेल तर गणपती बाप्पांचा हा उपाय उद्या नक्की करा. हा उपाय उंबरठ्यावर केला जातो आणि तो अत्यंत प्रभावी मानला जातो. गणपती बाप्पाची कृपा मिळवण्यासाठी हा एक खास दिवस आहे. आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो उद्या केल्यास घरातील विघ्न दूर होण्यास मदत करतो. उद्या संकष्टी चतुर्थीचा पवित्र दिवस आहे. या दिवशी श्रद्धेने केलेला एक छोटासा उपाय घरात शांतता, सकारात्मकता आणि बाप्पाची कृपा आणतो. तो उपाय नेमका कसा करायचा ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. घरातील अडथळे, सतत येणाऱ्या समस्या, मनाची अस्वस्थता आणि कामात येणारी विघ्न दूर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो. हा उपाय करताना मन शांत ठेवा आणि गणपती बाप्पावर पूर्ण श्रद्धा ठेवा. सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करा, घर स्वच्छ करा आणि घराच्या देवघरात किंवा गणपती बाप्पासमोर एक दिवा प्रज्वलित करा. त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या घरातील, कुटुंबातील आणि आयुष्यातील सर्व अडचणी मनोभावे बाप्पासमोर मांडायच्या आहेत. ज्या इच्छा अपूर्ण आहेत त्या पूर्ण होण्यासाठी मनापासून प्रार्थना करा. आता पुढचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. हा प्रज्वलित दिवा आणि 21 हिरव्या दुर्वा अतिशय आदराने उचलून घ्यायच्या आहे. त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेरील बाजूस या दुर्वा आणि दिवा ठेवायचा आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही घराबाहेरून आत प्रवेश करता तेव्हा तुमच्या उजव्या हाताच्या बाजूला येईल त्या बाजूला दिवा आणि दुर्वा ठेवायचे आहेत. उंबरठा हा केवळ घराचा प्रवेशद्वार नसतो, तर तो घरात येणाऱ्या प्रत्येक ऊर्जेचा मार्ग मानला जातो. या ठिकाणी दिव्याचा प्रकाश किंवा गणपती बाप्पांना प्रिय असलेल्या दुर्वा ठेवल्याने घरात प्रवेश करणारी नकारात्मक ऊर्जा तिथेच थांबते असे मानले जाते. दिव्याचा प्रकाश अज्ञान, भीती आणि नकारात्मकतेचा नाश करतो. दुर्वामुळे गणपती तत्व या ठिकाणी सक्रिय राहते. यामुळे घरातील वाद, आर्थिक अडचणी, कामातील अडथळे आणि सतत जाणवणारी अशांतता हळूहळू कमी होऊ लागते. अनेक भक्तांचा अनुभव आहे की हा उपाय केल्यानंतर घरात एक वेगळीच शांतता आणि सकारात्मकता जाणवू लागते. शत्रूचा त्रास कमी होतो. उघडे असोत किंवा गुप्त विरोधक, त्यांचा नकारात्मक प्रभावापासून घराचे रक्षण होते. मुलांच्या अभ्यासात लक्ष लागते. पती पत्नी मतभेद कमी होणे, नोकरी व्यवसायात अडथळे दूर होणे आणि घरात पैसा टिकू लागणे असे बदल हळूहळू दिसून येतात. हा दिवा शक्यतो रात्रभर तसाच ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी दुर्वा उचलून निर्माल्याच्या ठिकाणी टाकाव्यात. दिवा स्वच्छ करून पुढील वेळी पुन्हा वापरू शकता. हा उपाय शक्यतो सकाळी 12 वाजण्याच्या आधी करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. वेळेचे पालन केल्यास परिणाम अधिक प्रभावी दिसून येतात. ज्यांनी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले आहे त्यांनी संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर व्रत सोडावे. चंद्रोदयानंतर एक तांब्याचा कलश घ्या, त्यात शुद्ध पाणी भरा. त्या पाण्यात लाल चंदन, फुले आणि अक्षदा घाला आणि चंद्रदेवाला आर्घ्य द्या. या कृतीमुळे चंद्रदेवाची कृपा कुटुंबावर राहते आणि कुंडलीतील चंद्रदोष कमी होण्यास मदत होते असे मानले जाते. चंद्र हा मनाचा कारक ग्रह असल्यामुळे मनातील तणाव, चिंता आणि अस्थिरता कमी होऊन घरात मानसिक शांतता वाढते. अशा प्रकारे सकाळचा उंबरठ्यावरील उपाय आणि संध्याकाळचे चंद्रपूजन हे दोन्ही एकत्र केल्यास संकष्टी चतुर्थीचा पूर्ण लाभ मिळतो. श्रद्धा, शुद्ध भावना आणि नियमिततेसह हा उपाय केल्यास नक्कीच सकारात्मक परिणाम अनुभवास येतात. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ.